विधान भवन पार्किंग एरियामध्ये आमदारांची फुटबॉल मॅच रंगली आहे। सभापती 11 विरुद्ध अध्यक्ष 11 असा सामना रंगलेला आहे। अधिवेशनातल्या व्यस्त कामकाजातून आमदारांनी हा थोडा विरंगुळा शोधलेला आहे। इथे दृश्य आहेत या फुटबॉल सामन्यातली। अर्थाने अवघा महाराष्ट्र फुटबॉल मॅच झालेला आहे। ऑल क्रेडिट गोज टू आदरणीय श्री विनोदजी तावडे साहेब, क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री। असा विहंगम दृश्य महाराष्ट्रामध्ये कधीच पाहायला मिळालेलं नाहीये। विधानसभा आणि विधान परिषदेचे आमदार फुटबॉल खेळताना फिफा अंडर-17 वर्ल्ड कप 2017 भारतामध्ये होतोय आणि त्याचीच एक ये थांबा रे। अध्यक्ष 11 छापा मंडळ आणि आलाय सभापती 11 सभापती टीमला माननीय सभापती फुटबॉल त्यांच्या हातात देतील। माननीय सभापती टीमला एकत्र देतील। आता सगळा मीडिया बाहेर जाईल, सगळे मान्यवर स्टेजवर टॉस जिंकला, बॉल गेम सेंटरवर या। थोडं कॅमेरा मागे, थोडे कॅमेरा मागे या। एकनाथ शिंदे साहेब थांबा थांबा। आता सभापती टीम इकडे या, अध्यक्ष टीम इकडे काय बोलतो हे समोर या ठिकाणी सगळा स्टाफ उभा आहे। स्पेशल कॉमेंट सर्वांनी सूचना, फुटबॉल फक्त पायानेच खेळायचा आहे। शिवाजीराव चला, मॅचला सुरुवात झालेली आहे। चला, गोंधळ घालू नका फार। काय चाललं काय? वा 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 वा, अतिशय सुरेख। या मॅच मध्ये 40 खेळाडू सगळे मिळून 20 इकडे रिक्वायरमेंट फक्त 11 खेळाडूंची होती। फक्त 11 खेळाडूंची रिक्वायरमेंट होती। अरे पडलं 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 पडलं। पाय करू नका। बाकी काय नाही, कारण तुम्ही पुढे आले की आम्हाला एकच बॉल, या गेममध्ये एकच बॉल असतो। सगळ्यांनी पाया जायच्या अगोदर एक विचार करा की उद्या परत आपल्याला घरी परत चालत जायचं आहे। काय चाललंय ते मला वाटतं खेळाडू जास्त झालेले आहेत, त्यामुळे बॉल गोलपर्यंत पोहोचतच नाहीये। बघा आणि मुळे बॉलले आपण खेळाडू पण होणार नाही असं। अंपायर कोण आहे? अरे अंपायर मध्ये मॅच मध्ये अंपायर आहे, पण त्या अंपायरचा ऐकण्याचं
4-4 11 झाले होते. 11 झाले होते. जी एक्स्ट्रा खेळाडू आहेत ते इकडे यावे. एक्स्ट्रा खेळाडू आहेत ते इकडे यावे. यांना विनंती आहे इकडे. ज्याला इथे अध्यक्ष इंग्लंडमधले जरा माणसं जास्त आहेत, 7-7 खेळाडू घेऊन आता पहिली 10 मिनिटं मग बाकीच्या नंतर खेळत उतरा. अशी 7 जण घ्या तुमचे, बाकी बाहेर घ्या. खेळाडू कमी करा, कमी करा खेळाडू. रेड कार्ड दाखवा ते त्यांना. तो नाही म्हणतात. अंपायर त्यांना लाल कार्ड दाखवा आणि बाहेर काढा. किती आले? माननीय राजपुराची परंतु प्रावा तुम्ही दुसऱ्या राऊंड मध्ये खेळा. किती झाले? 3, 6, 7, 8. कोण झाला ते एक कमी. राहुल करा इकडे थोडंसं. चला थांबा. मग तुम्ही तिकडे चालू करा लवकर. चला नाशिक चालू करा. हाताने नाही. विजय वडेट्टीवार साहेबांनी 2 निर्णय मान्य करावा लागेल. कोणाचा फाउल आहे? सध्या त्या ठिकाणी त्यांनी थ्रो केलेला आहे. थ्रो करून टाकण्याचा प्रयत्न आणि एक चांगला चान्स अध्यक्ष 11 कडे असताना त्यांनी तो चान्स गमावलेला आहे. श्री समीर बेगेल तुम्ही चान्स गमावलेला आहे. आणि आता गोलकीपरनी सभापती 11च्या या ठिकाणी खऱ्या अर्थाने किक दिलेली होती कॅप्टनकडे, पण कॅप्टनने तो उलटा आपल्याचकडे पाठवलेला आहे आणि सेल्फ गोल होता वाचलेला आहे. पुन्हा एकदा नरेंद्र पाटील गोलकीपर जे आहेत ते आता कोणाकडे बॉल देतात त्याच्याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. आणि एक चांगली किक त्या ठिकाणी, फार सुंदर किक होती. डायरेक्ट गोलकडे ती चालली होती, पण ती शिंदेंनी वाचवलेली आहे. आणि आता आशिष शेलार यांनी या ठिकाणी बॉल दिला. एक पुन्हा किक मारण्याचा प्रयत्न पाटील यांनी केला, पण ती किक बाहेर गेलेली आहे. आणि पुन्हा एकदा या ठिकाणी आशिष शेलार आपले गोलकीपर यांनी चांगला पास त्या ठिकाणी केला, पण तो थेट अध्यक्ष 11 सभापती 11च्या कॅप्टनकडे गेला आणि त्यांनी आउट केलेला आहे. पुन्हा एकदा एक चांगला थ्रो मिळालेला आहे आणि हँड या ठिकाणी हाताला लागल्यामुळे सभापती 11ला त्या ठिकाणी प्राप्त होणार आहे. आणि तो थ्रो अहेर यांनी केल्यानंतर चांगल्या प्रकारे त्यांनी पास देण्याचा प्रयत्न केला. प्रयत्न केला, पण आशिष शेलार त्या ठिकाणी तयारीत असल्यामुळे आशिष शेलारांनी पुन्हा एकदा बॉल थांबवलेला आणि ते किक घेत आहे आणि एक छोटासा पास देण्याचा प्रयत्न केला, पण जाधवांनी तो हरवलेला आहे आणि आउट. अतिशय सुंदर किक मारण्याचा प्रयत्न संभाजी पाटलांकडनं, परंतु बाहेर. संभाजी पाटील नेटमध्ये मारावं लागतं हे तुम्हाला माहिती असल्यामुळे तुम्ही नेटकडेच माराल अशी अपेक्षा आहे. आणि ज्यांचं वेट आहे ते सगळे बाहेर गेलेले आहेत आणि आता बदल झालेला आहे. पहिलवान या ठिकाणी मैदानात आलेले आहेत. 2 खेळाडू बदललेले आहेत सभा अध्यक्ष 11नी आणि त्या ठिकाणी आणि सकाळ पक्षाने एक चांगला पास दिला होता, परंतु तो सर्वात करण्यात सभापती 11 यशस्वी आणि अतिशय सुंदर देवकुमार रावल यांनी नरेंद्र पाटील मुश्किल असल्यामुळे नरेंद्र पाटलांनी तो गोल आणलेला आहे. अतिशय सुंदर प्रकारे
एकदा चांगली किक होती, पण ती किक पुन्हा एकदा नेटच्या बाहेर आहे, गोलच्या बाहेर आहे, गोलच्या बाहेर किक झालेली आहे. राहुल कुल टीमच्या बाहेर आणि आता पुन्हा चेंज. आता राहुल कुल यांना चान्स दिलेला आहे. जयकुमार रावल यांनी राहुल कुल यांना मैदानात आणलेला आहे. राहुल कुल एक चांगला चान्स असताना आशिष शेलार यांनी डान्स करत तो चान्स त्या ठिकाणी घालवलेला आहे आणि जाधव यांना लागलेला आणि सुंदर पाटील यांनी खास चांगला आणि एक चांगला चान्स या ठिकाणी हातात गेलेला आहे. उमेश पाटील एक चांगले खेळाडू आहेत आणि त्यांना ड्रिबलिंग देखील करतात आणि एक चान्स आहे उमेश पाटील यांना. प्रतिसाद जाधवांचा आणि त्यात मागे पलवान आलेला अतिशय चांगली किक त्या ठिकाणी दिली होती, परंतु त्या ठिकाणी नरेंद्र पाटील देखील तेवढ्या शारीरिक होते आणि आता पुन्हा एकदा या ठिकाणी फॉरवर्डला गेम करण्याचा प्रयत्न सुरू आहे. आशिष शेलार तयारीमध्ये. आशिष शेलार प्रयत्न केला पण तो दुसऱ्या टीमला गेला, पण दुसऱ्या टीमने देखील त्या ठिकाणी आता सगळी वेगळे चांगला चान्स होता. त्यांनी मारला देखील पण गोलच्या बाहेर गोल त्यांना दिसलाच नाही. गोलच्या बाहेर त्यांनी गोल केला. त्यामुळे मंत्री आमदार फुटबॉल खेळण्यामध्ये रंगलेले आहेत. अध्यक्ष 11 वर्सेस सभापती 11 असा सामना रंगलेला आहे आणि सगळे आमदार या ठिकाणी फुटबॉलचा मजा घेताना दिसत आहेत. अधिवेशनाच्या धकाधकीमध्ये एकमेकांवरती ताशेरे ओढणारे, एकमेकांच्या कारस्थानांवर ताशेरे ओढणारे हे मंत्री आणि आमदार आता एकमेकांच्या सोबत फुटबॉलमध्ये रंगलेले दिसत आहेत आणि स्वतः मुख्यमंत्री या सामन्याची कॉमेंट्री करतायत. विजय वरंटीवर साईड दोन गड्या बंद करावा लागेल. कोणाचा बॉल आहे सध्या त्या ठिकाणी त्यांनी थ्रो केलेला, थ्रो करून प्रयत्न आणि एक चांगला चान्स अध्यक्ष 11 कडे असताना त्यांनी तो चान्स गमावलेला आहे. श्री समीर बेगेल तुम्ही चान्स गमावलेला आहे आणि आता गोलकीपरनी सभापती 11च्या या ठिकाणी खऱ्या अर्थाने किक दिलेली होती कॅप्टन कडे, पण कॅप्टनने तो उलटा आपल्याचकडे पाठवलेला आहे आणि सेल्फ गोल होता वाचलेला आहे. पुन्हा एकदा नरेंद्र पाटील गोलकीपर जे आहेत ते आता कोणाकडे बॉल देतात त्याच्याकडे सगळ्यांचं लक्ष आहे आणि एक चांगली किक त्या ठिकाणी फार सुंदर किक होती. डायरेक्ट गोलकडे ती चालली होती पण ती शिंदेंनी वाचवलेली आहे आणि आता आशिष शेलार यांनी या ठिकाणी बॉल दिला. एक पुन्हा किक मारण्याचा प्रयत्न पाटील यांनी केला पण ती किक बाहेर गेलेली आहे.